शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर ठाण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। नागपूर नंतर आता ते मुंबईत आणि मुंबईतनं ठाण्यात येणार आहेत। त्या अगोदर पाहू शकता आनंदनगर जकात नाका या ठिकाणी ठाण्यामध्ये 21 जेसीबीची सलामी या ठिकाणी देण्यात आली। सर्व कार्यकर्ते समर्थक या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले आहेत। त्यामुळे मोठी रॅली देखील या ठिकाणी निघणार आहेत। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। एक आनंदाचा क्षण यांच्यामध्ये आहे। पाहायला गेलं तर 4 टर्म हे आमदार की प्रताप सरनाईक यांनी केली होती। त्या शिवसेना यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी काम देखील केलं होतं। ओळा माजीवाडा हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामधनं लाखोच्या मतांनी ते विजय झालेले आहेत। पाहायला गेलं तर या ठिकाणी आता पूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅबिनेट मंत्रीपद मिळताच ठाण्यामध्ये एक वातावरण आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये 3 मंत्रीपद दिलेले गेले आहेत। एक तर गणेश नाईक यांना भाजपकडनं देण्यात आलेलं आहे, तर इकडनं शिवसेनेकडनं प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद देण्यात आले आहे, तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे असतील। त्यामुळे नक्कीच एक आनंदाचा क्षण ठाण्यामध्ये आहेत। या ठिकाणी सर्व महिला ज्या आहेत त्या लाडक्या महिला या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्या आहेत। कसं बघतात, एक आनंदाचा क्षण आहेत। लाडकी बहीण म्हणून मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर या ठिकाणी मतदानाला सर्वच बहिणी मतदान केलं होतं। कसं बघता आज मंत्रीपद दिलेलं आहे? आज मंत्रीपद मिळाल्यानंतर सरनाईक साहेब असू दे, शिंदे साहेब असू दे, सर्वप्रथम आज पहिल्यांदाच त्यांचं ठाणे नगरीत स्वागत होतंय। कारण अधिवेशन असल्यामुळे साहेब ठाण्यात नव्हते। आज पहिल्यांदा साहेब ठाण्यात येणार आहेत, तर त्यानिमित्त आज सर्व कार्यकर्ते, आम्ही सर्व महिला आघाडी, सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्या या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज आहेत। आणि मला असं वाटतं की या पेक्षा मोठा कुठला आनंदाचा क्षण नाही, कारण गेली कित्येक वर्ष आम्ही वाट बघत होतो सरनाईक साहेबांना मंत्रीपद मिळण्यासाठी, परंतु हा क्षण आता जुळून आलाय। आणि मला असं वाटतं साहेबांनी आपल्या प्रभागात विभागात कामच एवढी केली आहेत की शिंदे साहेबांनी तो विश्वास त्यांच्यावर ठेवला आणि मला असं वाटतं कुठेतरी सच्च्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला आणि साहेबांना मंत्रीपद मिळालं। तर साहेबांची विकास कामं बघितली तर कुठलंच असलं क्षेत्र नाहीये की साहेबांनी त्या क्षेत्रात काम केलं नाहीये। आरोग्य विभाग असू दे, सांस्कृतिक कला, आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लाडकी बहीण या योजनेसाठी साहेबांनी पहिल्यांदा पुढाकार घेऊन हा विषय मांडला होता आणि शिंदे साहेबांनी त्याला किंवा पूर्ण महायुतीच्या सरकारने त्याला पाठिंबा देऊन ही योजना अंमलात आणली आणि त्याचंच कुठेतरी यश म्हणून आज आपण पूर्ण महाराष्ट्रात बघतोय की लाडक्या बहिणींनी कुठेतरी सत्ता पालटच करून टाकली आणि महायुतीचे सर्व उमेदवार अगदी मोठ्या भरघोस मतांनी निवडून आलेत। सरनाईक साहेब देखील भरघोस मतांनी, लाखाच्या वर मतांनी निवडून आलेत आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो साहेबांचा की साहेबांना आज मंत्रीपद मिळालंय आणि सर्वजण आम्ही खूप खुश आहोत त्याच्यात। ग्रामीण भागासारखं जेसीबी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, मोठ्या प्रमाणात इथं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कशा प्रकारची तयारी या ठिकाणी केली आहे पूर्ण जेसीबी या ठिकाणी? खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे। पहिल्यांदा आज दिवाळी आहे आणि पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाल्यानंतर, कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्यात प्रवेश होतोय त्यांचा। एकच आहे की मला असं वाटतं प्रभू रामचंद्राला देखील 14 वर्ष वनवास भोगून देखील त्यांना जसं राज्यकारभार मिळाला तसं 15 वर्ष झाल्यानंतर माझ्या प्रताप सरनाईक साहेबांना जर कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असेल तर साहजिकच आहे की माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला आनंद होणे हे साहजिक आहे। पण या ठिकाणी आम्हाला असं वाटलं, सर्व आम्ही संदीप डोंगरे, पापा चावके, सर्व आमचे शाखा प्रमुख, असं वाटलं की आपण काहीतरी एक नवीन करूया आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर नागपूरहून ते आता येणारे आहेत आम्हाला समजलं आणि या ठिकाणी आपल्या नगरीत प्रवेश होतोय, तर आमचं कर्तव्य बनतं की आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे। एक आम्हाला आनंद झाला, 15 वर्षाचा 14 वर्षाचा काळ संपला। शिंदे साहेबाचे देखील आम्ही ठाणेकर म्हणून, एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री, शिंदे साहेबाचं खरोखरच आम्ही ठाणेकराच्या वतीनं खरोखरच जेवढं कौतुक किंवा किती त्यांचं स्वागत करावं हे माझ्या मनाला पण कळत नाही, मला काय बोलावं हे कळत नाही की खरोखरच शिंदे साहेबांनी जे दाखवलं, शिंदे साहेबांनी प्रताप सरनाईक साहेबाला कॅबिनेट मंत्री पद दिलं त्याबद्दल खरोखरच आम्ही ठाणेकर वतीनं किंवा ओळा माजीवाडा मतदारसंघातील नागरिकाच्या वतीने खरोखरच कोटी कोटी प्रणाम किंवा काही म्हणावं, आभार मानावं हे मला कळत नाही।
पण एवढा आनंदात आहे, मलाच तुमच्या माईकच्या समोर काय बोलावे समजत नाही. पण एक इच्छा झाली की नगरीत प्रवेश कसा असावा, त्यासाठी आम्ही JCB लावून फुलाची उधळण, ढोल ताशा वाजवायची सुरुवात, फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये प्रवेश करावा ही आमची इच्छा झाली. म्हणून आमच्या कॅबिनेट मंत्र्याचा या ठाणे नगरीत प्रवेश होते. थोड्याच वेळात ते येतील आणि त्यांचं आम्ही कधी एकदा त्यांचं आम्ही कौतुक करावं. जसं प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीत प्रवेश केले तसंच आमच्या या ठाणे नगरीमध्ये थोड्याच वेळात प्रवेश करतील ही आमच्या मनाला आनंद वाटतोय. म्हणून जय खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. ऍक्च्युली जरूर न्याय मिळाला आणि ती गरजेची गोष्ट होती. आमची इच्छा होती की प्रताप सरनाईक साहेबांना यावेळेला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं, ही अगदी सुरुवातीपासून इच्छा होती आमची. नाही, मागण्या तर भरपूर आहेत, कामं तर भरपूर होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कामं चालू होती. प्रताप सरनाईक साहेबांनी कार्यसम्राट बनले, फार सुंदर काम सरनाईक साहेब करत होते आणि यापुढे तर आता कॅबिनेट मंत्रीपद आहे. अजून जोरात ठाणे आमचं बदलेल. जसं ठाणे बदलते आमचं तर याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने बदलेल आणि फार सुखसोयी होतील. आनंद आहे आम्हाला. नाही, जे मिळेल त्याचं स्वागत आहे, कारण मुख्य नेते सुद्धा एकनाथ शिंदे साहेब ठाण्यातलेच आहेत. ते त्या पद्धतीने मंत्रिपद त्यांना देतील आणि त्याचं स्वागत सरनाईक साहेब नक्कीच करतील. आम्हालाही आनंद आहे त्या गोष्टीचा. महाराष्ट्राचा गाडा जो आहे तो गतिमान सरकार आता पुन्हा आखणार महायुती म्हणून. चालेल ना गतिमान. हो, आम्हाला अभिमान आहे आमचे प्रताप सरनाईक मंत्री झाले तर छान वाटते. महिला आहेत त्यांच्याकडे विचार करणार काम करतात ते, आता पण करणार. आणखी काय मागणी असणार आहे बाबा? मागण्या तर आता आमचे ते कॅबिनेट मंत्री झाले त्याबद्दल त्यांचं आम्ही ठाणे नगरी त्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. आणि मागण्या तर भरपूर असणार, त्या काय पूर्ण करतील किंवा नाही करतील, पण आम्हाला ते कॅबिनेट मंत्री झाले त्याबद्दल खूप खूप अभिमान आहे. 2100 रुपये खाते देणार आहे सरकारला. आनंदच आहे ना. म्हणून तर एवढ्या लाडक्या बहिणी जमलेत नाही, ते उत्साह त्यांचं स्वागत करण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी स्वागत केला. तरुण पिढी देखील आहे. कसं बघतात गेल्या अनेक वर्षापासून जो कार्यकाळ आहे तो आता कुठेतरी मंत्रिपद? नक्कीच खूप आनंदाचा क्षण आहे. 1997 सालापासून आम्ही सरनाईक साहेबांना काम करताना बघतोय आणि त्यांचं काम बघूनच त्यांना कार्यसम्राटी ख्याती नागरिकांनी दिलेली आहे. आज ती ख्याती पूर्ण होताना त्यांच्या शिरपेचात मंत्रिपदाचं जे शिरा रोवला गेलेला आहे कॅबिनेट मंत्री म्हणून, आज कोणतंही मंत्रिपद असून दे त्याला 100% न्याय मिळवून देणारच हे आम्हाला खात्री आहे. कारण की एवढे वर्ष आम्ही बघतोय, आज तुमच्याकडेही रिपोर्ट आहे, उभ्या महाराष्ट्रातलं सर्वात जास्त काम करणारं जो आमदार कोण होतं ते आमचे सरनाईक साहेब होते. एवढा जास्त प्रमाणात विकास केलेला आहे, आमच्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहे. सर्वसामान्यांपासून ते प्रत्येकाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, विद्यार्थी असेल, महिला असेल किंवा तरुण वृद्ध, या सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार प्रताप सरनाईक. आणि आज त्यांनी केलेल्या कार्याला शिंदे साहेबांनी एक पोचपावती दिलेली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच याच्या पुढे सरनाईक साहेबांचं जे ठाण्यासाठीचं विजन होतं, उभ्या महाराष्ट्र बघेल आणि महाराष्ट्रात आमच्या ठाण्याचं नावलौकिक वाढवणारं नाव याच्या पुढे सरनाईक साहेब असतील. म्हणजे शिंदे साहेब तर होतेच, पण त्याच्या पाठोपाठ आता सरनाईक साहेबही शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून नागरिकांसाठी अवेलेबल राहतील आणि 100% नागरिकांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करतील. जे खातं मिळेल त्याचं 100% खात्रीने ते काम पूर्ण करणार आणि त्या खात्याला नावारूपास आणणार, एवढा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. घोषणा मोठ्या प्रमाणात असणार. हो, नक्कीच सरनाईक साहेबांच्या घोषणा मोठ्या प्रमाणात असताना आम्ही खुश आहेत. कारण की मी जाम जुना कार्यकर्ता आहे त्यांचा आणि मला जाम खुशी झालेली आहे, सर्वांना जाम खुशी झाली. आज कॅबिनेट मंत्री साहेब झालेत आणि याच्या पुढे अजून काहीतरी मोठे व्हावेत ही आमची अपेक्षा आहे. एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पाहायला गेलं तर आता सर्वच कार्यकर्ते येथे जमाला सुरुवात झालेली आहेत. महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, या ठिकाणी पाहायला गेलं तर सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी येऊन आता घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आहे. थोड्याच वेळात आता सरनाईक हे या ठाणे नगरीत स्वागत करण्यासाठी त्यांच्या सज्ज झालेले आहे सर्व कार्यकर्ते. त्यामुळे JCB मोठ्या प्रमाणात 21 JCBची सलामी, फुलांचा वर्षाव करत ढोलताशाच्या गजरात या ठिकाणी करणार आहेत. कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता कुठेतरी आनंदाचा क्षण या ठाणे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे थोड्याच वेळात सरनाईक हे आता स्वतःहून या ठिकाणी येणार आहेत आणि याच ठिकाणी स्वागत, त्यांचं जंगी स्वागत ठाण्याच्या आनंदनगर चघात नाका या ठिकाणी करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन विकास गणेश सुराटी, मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.